नमस्कार मित्रमैत्रिणींनो, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे मऊसूत दाणेदार साबुदाण्याची खिचडी। बटाटा उकडलेला नाहीये तरी सुद्धा आपण इथे बटाटा घालून साबुदाण्याची मोकळी सुटसुटीत खिचडी करणार आहोत। रेसिपी संपूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। अर्धी वाटी मी साबुदाणे रात्री व्यवस्थित 2 पाण्याने धुवून आणि त्यामध्ये संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। तर ह्या पद्धतीने मोकळी मऊ मस्त ही दाणे हे बघा साबुदाण्याचे भिजलेले आहेत। पाणी संपूर्ण रात्रीच मी त्याच्यातलं काढून टाकलेलं आहे, त्यामुळे एकदम छान हे साबुदाणे फुलून आलेले आहेत आणि चिकट सुद्धा हे होत नाही। तर आता इथे बटाटे उकडलेला नाहीये, तर हे बघा मोठा बटाटा हा होता, तर ह्यातला मी अर्धा केलेला आहे, अर्ध्यातला पण अर्धा केलेला आहे। तर बघा त्याच्यावरची साल चांगली असेल तर तुम्ही ठेवू शकता, अन्यथा साल काढून टाका, किंवा तुम्हाला सालच आवडत नसेल तर तुम्ही साल चांगली असो किंवा नसो काढून टाकू शकता। हे बघा ह्या पद्धतीने मी बटाट्याचे बारीक बारीक असे हे तुकडे केलेले आहेत। खूप झटपट ही खिचडी तयार होते। कढई मी एकीकडे गॅसवर ठेवलेली आहे। इथे मी बटाटा कापून घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत। अगदी थोडेसे शेंगदाणे मी घेणार आहे। शेंगदाणे मला जाडसर कुटून घ्यायचे आहेत। भाजलेले शेंगदाणे असेल तर पटकन कुटल्या जातात आणि नसेल तर तुम्ही वेळेवरती पटकन भाजा आणि कुटून घ्या, पण ह्या प्रोसेसला वेळ लागतो। तर आपण शेंगदाणे जर एरवीसाठी पण भाजून ठेवले घरामध्ये तर खूप सोपं पडतं। तर हे बघा थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, अगदी शेंगदाणे जास्त नाहीयेत, हे जाडसर कुटून घेणार आहे। मंडळी 2 टीस्पून तेल मी कढईमध्ये गरम केलेलं आहे, ते ह्यामध्ये मला घालायचे आहेत आता मिरच्या। आता आपण जो बटाटा कापून घेतलेला आहे हा आपल्याला घालायचा आहे। बटाटा आपल्याला व्यवस्थित या तेलामध्ये परतवायचा आहे। थोडंसं ह्याच्यावरती घालायचं आहे मीठ। बटाट्यावरती मीठ घातल्यामुळे चव छान लागते आणि फक्त खिचडी करताना आपण जेव्हा सर्वात नंतर मिक्स झाल्यावर मीठ टाकणार आहोत तर ते मीठ मात्र लक्ष ठेवून आपल्याला इथे टाकायचं आहे। असं सर्व बाजूने हे करून आपल्याला हा बटाटा परतवून घ्यायचा आहे। शेंगदाणे मी कुटून घेते। मंडळी बटाटा आपला मस्त तेलामध्येच आपल्याला छान तयार होऊ द्यायचा आहे। हे बघा खूप लवकर बटाटा तेलामध्ये परतला जातो। मिरची आणि बटाटा एकत्र परता मस्त खमंग स्वाद मिरचीचा त्याच्यामध्ये लागतो। मिरची जळतही नाही, तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत ती मिरची तयार होते। आता आपल्याला घालायचे भिजवलेले साबुदाणे। शेंगदाणे लगेचच आपल्याला घालायचे, जाडसर कुटून घेतलेले आहेत शेंगदाणे करताना घातलेले आहेत। अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता खूप सांभाळून, मीठ जास्त झालं तर मात्र पदार्थ आपण खाऊ शकत नाही, कमी झालं तर आपण तो स्वाद खाऊ शकतो, त्या स्वादाचा पदार्थ। एकदम मोकळी सुटसुटीत आपली खिचडी तयार होते। जास्त कॅलरीचे शेंगदाणे वगैरे तुम्हाला खायची गरज म्हणजे खायचे नसतील तर तुम्ही खूप कमी कॅलरीचे शेंगदाणे थोडेसे घातलेले आहेत तरी वापर करू शकता। अर्धा मिनिट फक्त झाकण ठेवणार आहे, आपली खिचडी तयार होणार आहे। तर आता आपल्याला इथे अगदी हे बघा थोडेसे मी दाणे घेतलेले आहेत हातावरती साखरेचे, ते या खिचडीमध्ये घातलेले आहेत। खिचडी खूप छान चवीला लागते, नक्की या पद्धतीने करून बघा। यामध्ये अगदी 1 घोटभर फक्त मी घालणार आहे दूध। 1 टीस्पून फक्त म्हणता येईल। छान मिक्स करायचं आहे। ही खिचडी इतकी छान लागते, इतकी छान होते मऊ लुसलुसीत, त्या पद्धतीने नक्की खिचडी करून बघा। काही ठिकाणी याला साबुदाण्याची खिचडी म्हणतात, काही ठिकाणी उपवासाचे साबुदाणे म्हणतात, काही ठिकाणी याला उपवासाचं साबुदाणा खिचडी, साबुदाणे किंवा उसळ सुद्धा म्हणल्या जाते साबुदाण्याची। तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा। हे बघा दूध घातल्यानंतर फक्त थोडंसं परतवलेलं आहे मी, हार्डली 1 मिनिटापेक्षाही अर्धा मिनिटापेक्षाही कमी वेळ आपला झालेला आहे दूध घालून। साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे। गॅस मी इथे बंद केलेला आहे। या पद्धतीने मऊ लुसलुसीत साबुदाण्याची खिचडी करून बघा। परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।